नमस्कार. पांडुरंगाला सगळ्यात आधी काय माऊली, झालं का दर्शन? काय म्हणाले विठोबा? कोण हो तुम्ही? काय म्हणताय? नाही झालं का विचारलं. तुमचं दर्शन एवढ्या गर्दीमध्ये मिळालं का? पंड्याने घेऊ दिलं का? आणि ते डोकं असं आपटलं की नाही तुमचं? काय हो, काय बोलताय तुम्ही? कोण तुम्ही? नाही ओळखलं मला? सगळे तर आधी आणि नंतर माझ्याचकडे येतात. चंद्रभागा म्हणतात मला. हो. अहो पण तुम्ही इकडे या, तुम्हाला काही झालं तर? मला काही व्हायचं नाही. जे व्हायचंय ते होऊन गेलं. तुम्ही गेले, तुम्ही सगळे पंढरपूरला येता. तुमची भक्ती भाव सगळं मला कळतं. एवढी गर्दी करता चंद्रभागेच्या किनारी, आंघोळीला इथेच कचरा टाकायला मीच, माझी ओटी भरता तुम्ही बाटल्यांनी, कचऱ्यांनी, पत्रावळींनी, शिळ्या अन्नानी. आणि एवढंच कशाला, सगळीकडे घाण करून ठेवली आहे. तुम्हाला स्वतःला तरी काही वाटायला हवं. या चंद्रभागेच्या किनारी बसून ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली हो तुमच्यासाठी. काय माझा तेव्हा मान होता. मी पवित्र म्हणून एक नदी मानली जायचे. पण आता तुम्ही मला दूषित करून टाकलंय. काय आम्ही दूषित केलं? मग काय, सगळं कचरा माझ्यात आणून टाकलाय तुम्ही. मी उरले कुठे आहे? मी इतकी प्रदूषित झाले, विष झालंय माझं, विष. आणि तुम्हाला कळत नाहीये. तुमचा हा भक्तिभाव तुम्हाला स्वतःला तरी कळतोय का? माझं पाणी पिऊन तुमची मुलं मरणार आहेत आणि त्यांना रोगराई होणार आहे, हे तरी तुम्हाला कळतंय का? आणि बाकीच्या नद्या झाल्यानं तशीच मी पण नाल्यामध्ये बदलणार आहे. अहो कधीतरी शहाणे व्हा. शिकलेली लोक आहे तुम्ही. तुम्हाला भक्ती आणि स्वतः आपलं काय कर्म आहे त्यातलं अंतरच कळेना असं झालंय. तुम्ही आता ह्याचा विचार करायला हवा. निर्माल्य आणि कचरा याच्यातला फरक जाणा हो. सगळेजण जाणा आणि मला वाचवा. मला वाचवा म्हणजे पर्यायाने तुमच्या पिढीला आणि मुलांनाच वाचवा असं मी निवेदन करते तुम्हाला. भक्ती घरी राहूनही करता येते. कितीतरी लोक घरात भांडून आले असतील, मुलांना सोडून आले असतील. मला सांगा बरं, विठोबानी अशा लोकांवर प्रेम केलं ज्यांनी आपलं कर्म कधीच नाही सोडलं. वारीला जाणाऱ्या लोकांना कांदा मुळा भाजी देणारा संत, त्याला त्यांनी महत्त्व दिलं. आईवडिलांची सेवा करणाऱ्याला त्यांनी महत्त्व दिलं. म्हणून तो इथे पंढरपूरला आला. पण तुम्ही आता एवढी गर्दी करताय आणि मी अगदी नक्की सांगते की तो विठोबा आता कोणाला बघतोय माहिती? सफाई कर्मचाऱ्यांना. जे तुम्ही गेल्यावर आणि तुम्ही येण्याच्या आधी महिने इथे सेवा करतात या नगरीची. ते पोलीसवाले जे तुमची यातायातची व्यवस्था आणि तुम्हाला काही झालं तर, आणि डॉक्टर, तुम्हाला डॉक्टर तो पावलोपावली लागतो. ते डॉक्टर पांडुरंगाचं दर्शन न घेताच पुन्हा परत जातात. कारण वारीत आलेल्या लोकांची सेवा करतात आणि त्यांची नियत कर्म त्यांना तिथे जाऊन करायचीच असतात. तर मी तुम्हाला सांगते बरं, माझ्या काठी बसलेला आहे तो, म्हणून की तो पावणार आहे फक्त या लोकांना, तुम्हाला नाही बरं का. म्हणून वेळीच सुधरा आणि पापाची भागीदारी होऊ नका. त्यांच्यावर एक छोटंसं भजन आहे, ऐकलेलं आहे सगळ्यांनी. ते म्हणते, शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव आपुल्या अंतरी. शोधिसी मानवा मेघ हे दाटुती कोठुनी अंबरी, सूर येती कसे वाजते बासुरी. रोम रोमी फुले
गीत हे भुवरी दूर इंद्रायणी दूर ती पंढरी ज्योतिषी मानवा राहुळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी ज्योतिषी मानवा गंध का हासतो पाकळी सारुनी वाहते निर्झरी प्रेम संजीवनी भोवताली तुला साद घाली कुणी खूण घे जाणुनी रूप हे ईश्वरी शोधिसी मानवा राहुळी अंधिरी भेट देवा आपुल्या अंतरी शोधिसी मानवा भेटतो देवका पूजनी अर्चनी पुण्य का लाभते दान धर्मातुनी शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी शोधिसी मानवा राहुळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी शोधिसी मानवा